आकाशवाणी केंद्र नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश. श्रोते हो, या कार्यक्रमात आपण प्रवाशांच्या सेवेनंतर मन जडले कवित्वाचे या विषयावर ज्येष्ठ नागरिक नागोराव सोनकुसरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते सर्व श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती नेहमी ऐकत असतो आणि ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांच्या जीवनाचं सार आपण अमृत कलश या कार्यक्रमामध्ये जाणून घेत असतो. आणि श्रोते हो, तुम्ही प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा हा सार अगदी अखंडपणे ऐकून घेत असता, अर्थात कार्यक्रम अमृत कलश कार्यक्रमात. आणि ज्येष्ठ नागरिक म्हटले तर समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ते घरचे मंडळी असोत, शेजारचे असोत, इष्टमित्र नातेवाईक असोत, त्यांना ते सदैव प्रेरित सुद्धा करीत असतात. सोबतच आपलं व्यक्तिमत्व ते लोकांपुढे त्यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर, सेवानिवृत्ती झाल्यानंतर काहीतरी ते छंदामध्ये स्वतःला गुंतवून सुद्धा घेत असतात. असे काही सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक पण आहेत की ज्यांना त्यांचे मुलंबाळ परदेशात गेलेत किंवा कुठल्या दुसऱ्या शहरांमध्ये राहायला गेलेत, अर्थात ते त्यांच्या अर्थजनासाठी आणि कार्य करण्यासाठी गेलेले असतात. मग अशा व्यक्तींना एकटेपण येतं. मग या उतरत्या वयाच्या जीवनात स्वतःला कुठेतरी गुंतवून घेणे हे सुद्धा फार महत्वाचे ठरते. आणि मग ते छंद का असो ना, विरंगुळा असतो. आणि आजकाल आपण बघतो की ज्येष्ठ नागरिकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा एक समूह सुद्धा असतो, ज्येष्ठ नागरिकांचं असोसिएशन सुद्धा आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम सुद्धा असतात. पण आपलं घर, आपला झालेला जीवन प्रवास हा ज्येष्ठ नागरिकांना आपल्याच मुखातून श्रोते हो तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. तेव्हा आज असेच एक व्यक्तिमत्व आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. ते एक ज्येष्ठ कवी आहेत. एसटी महामंडळ या ठिकाणी ते वाहतूक नियंत्रक म्हणून त्यांनी प्रवाशांची सेवा केलेली आहे. तसेच त्यांना विविध पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहेत आणि हे पुरस्कार त्यांना एक कवी म्हणून प्राप्त झालेले आहेत. तर आज आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आपण असंच घेऊया, प्रवाशांच्या सेवेनंतर मन जडले कवित्वाचे. आणि त्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ कवी नागोराव धामाजी सोनकुसरे हे आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तर सोनकुसरे साहेब, तुमच्या आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. तर सोनकुसरे साहेब, तुम्ही आज आलात आणि वेळात वेळ काढून आला आहात. तर आमच्या श्रोत्यांना सर्वप्रथम तुमच्या बालपणापासून, तुमचं बालपण कुठे झालं, म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला, बालपण तुमचं कुठल्या गावामध्ये झालं, याबद्दलची माहिती आमच्या श्रोत्यांना थोडी कथित करा. मी कवी नागोराव सोनकुसरे. माझा जन्म फार कठीण अवस्थेमध्ये झालेला आहे आणि ती एक प्रकारची चळवळच होती. त्या चळवळीतून माझं बालपण आणि प्रायमरी शिक्षण तो माझा आजोळी गेला. म्हणजे आमचे आजोळ नागपूरचे जुने बंगळावले राहणं. त्यानंतर आमची परिस्थिती बेताचीच होती आणि या परिस्थितीमधून कसं मार्ग काढायचं हे मी माझ्या आईवडिलांकडून शिकलो. पण मी त्यावेळेला, ज्या वेळेला मला शिक्षण घ्यायचं होतं, त्यावेळेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे, आमच्या वडिलांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या बरोबर नसल्यामुळे ते मी शिक्षण घेऊ शकलो नाही आणि माझं शिक्षण तिथं थांबलं. 4था वर्ग पास झालो आणि लगेच मी कामाला लागलो. आमचं काम म्हणजे विणकामाचा व्यवसाय. तर या माध्यमातून मी माझा 1/8/44चा जन्म, तर मी 8वा वर्ग पास झालो 1957 मध्ये. अच्छा. आणि त्यानंतर मला असं वाटलं थोडं काम करणं, पण हे पास होण्याकरता मोठी मला परिस्थिती खूप नाजूक होती. इस्लाम कॉलेज नाईट हायस्कूल महाल येथे होती त्यावेळेला आणि ती नाईट शाळेमध्ये मी 5व्या वर्गापासून शिकलो. दिवसा काम करायचं, विणकाम करायचं आणि रात्रीच्या शाळेत मी जायचं. आणि रात्रीच्या शाळेमध्ये जाऊन मी जेव्हा 8 वर्ग पास झालो आणि मग नंतर माझ्या जीवनामध्ये थोडं बदल झालं आणि एसटी महामंडळाची नोकरी मला मिळाली. प्रयत्न केला वाहकाचं लायसन काढून. त्यावेळेला आमच्या बोर्ड मेंबर होते प्रताप सिंगराव भोसले. त्यांच्या काळामध्ये मी वाहक या नोकरीवर लागलो एसटी मध्ये. असं माझं जीवन. आणि त्यानंतर मी वाहतूक नियंत्रक या पोस्टवर झालो. तर यामध्ये असं माझं जीवन प्रवास थोडक्यात.
बरोबर. बरं, मग तुम्ही वाहक म्हणून जे काही कार्य केलं एसटी महामंडळ, अर्थात एसटी महामंडळ म्हटलं तर प्रवाशांच्या सेवेसाठी, तर तुम्ही बाहेरगावच्या बससाठी कार्य करायचे, म्हणजे नागपूरहून बाहेर गावी जाणाऱ्या बसमध्ये की सिटीतल्या बसमध्ये, हे जे तुमचं कार्य होतं? नाही, प्रश्न अगदी बरोबर आहे तुमचा. हा, हा. सुंदर प्रश्न आहे. तर मी पहिले चंद्रपूर आगारात लागलो. आगार म्हणजे डेपोमध्ये. बरोबर. आणि ते एक चंद्रपूर म्हणजे तर एक मागासलेला भाग होता, जरी जिल्ह्याचा शहर असेल तरी. बरोबर. तर आम्ही त्यावेळेला वाहक म्हणून तिथं जॉईन झालो. तर मी माझी सेवा म्हणजे प्रवाशाकरता बाहेर गावात जाणाऱ्या बस सेवेमध्ये मी माझी सेवा देत होतो. बरोबर आहे. म्हणजे बाहेर जाणारे बाहेर जाणाऱ्या प्रवासाची वाहतूक करणे, बरोबर, या गावच्या त्या गावी सोडणे, अशा पद्धतीचं माझं ते वाहकाचं काम होतं. पण त्यातल्यात एक मजेची गोष्ट म्हणजे असे सांगता येईल मला, खूप सुंदर आहे. तर त्यावेळेला चंद्रपूरहून ताडोबा जाणारी बस होती. मोहोर्ली या गावी ती बसचं आमचं टायर पंक्चर झालं. तर आमच्याकडे स्टेपनी असायची, पण ती स्टेपनी पण पंक्चर. अच्छा. आम्ही जंगलात शिरलो आणि वाट चुकलो. आणि जंगलातून जेव्हा आम्ही आपल्या नियोजित स्थळी येण्याचा प्रयत्न केलो, पण त्यावेळेला आम्हाला ते काही मिळालं नाही, रस्ताच सापडेना. तर मग आम्हाला एक वनात जाणारा प्रवासी, म्हणजे त्या जंगलात जाणारा एक माणूस दिसला आम्हाला. तर त्यांना विचार, अरे बापरे म्हणे, तुम्ही तर खूप लांब आलात म्हणे, जवळजवळ तुम्हाला तुमच्या त्या रोडवर जायला तर बरोबर अर्धा तास लागता म्हणे. तर त्यांनी आम्हाला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आम्ही त्यांच्या मागं आलो आणि नंतर त्यांना सरळ जायचं, आता तुम्हाला रोड मिळाल, हे आमचं म्हणजे जीवनाचं म्हणजे त्या एक म्हणजे आठवणीचा क्षण आहे तो. आणि मग आलो आम्ही. बरं, मग तुमचा वाहकाचा एसटी महामंडळ म्हटलं तर एसटी महामंडळ म्हणजे लाल रंगाची बस, आणि तिला अगदी पूर्वीपासून लाल परी हे नाव पडलंय, आणि लाल परीने जातोय बा, सगळे प्रवासी म्हणतात लाल परीने आलो भाऊ करून, असं या गाऊन त्या गाऊन जाणारे वगैरे वगैरे. आणि जरी मी वाहक असलो तरी पण विचार माझे खूप उंच होते, खूप उच्च होतो. आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 8वा वर्ग पास झाल्यानंतर, नोकरीला लागल्यानंतर 10वा वर्ग नंतर पास झालो. अच्छा, नोकरीनंतर तुम्ही पुन्हा शिक्षण सोडलं नाही? बरोबर. माझ्या जीवनामध्ये फक्त 2 मुली पाहिल्या, एक नागपूरची मुलगी पाहिली आणि एक मी माझ्या, त्याला दुर्गम भाग म्हणता येईल त्यावेळेला, सानगणी म्हणून गाव आहे एक, तर त्या गावची मुलगी मी 10 वर्ग पास झालेली मुलगी पाहिली. आणि ते योगायोग असं म्हणावा का ते ऋणानुबंध असते तसं आमचं एक लग्न जुळलं. तसा एक माध्यमातून माझं लग्न जुळलं. आणि सांगण्याचं म्हणजे असं म्हणता येईल की माझी पत्नी लग्न झालं तेव्हा 10वा वर्ग पास होती. अच्छा, 10वा वर्ग फक्त, आणि मी 10वा, मी तर 8वाच वर्ग पास होतो. ते लग्न झाल्यानंतर मी 1975 मध्ये परीक्षा दिली, 1971 मध्ये माझं लग्न झालं, आणि 75 मध्ये मी 10 वर्ग पास झालो. अच्छा. तर त्यावेळपर्यंत तिनं मला शिकवलं, याच्यात काही वाद नाही, थोडंफार काहीतरी गाईड केलंय तिनं, जास्त नाही, पण माझी जिद्द होती ती शिकली पाहिजे म्हणून. आणि ते जिद्द मी पूर्ण केली. इथपर्यंत पूर्ण केली मी की ती ग्रॅज्युएट झाली, BA झाली, MA झाली, B.Ed झाली, आणि मराठीची प्राध्यापक लागले ज्युनियर कॉलेजला. अरे वा, खूपच छान. असं माझा तो प्रवास होता. तो माझा आनंद म्हणजे खूप आनंदित जीवन गेला. म्हणजे आपण नाही शिकलो पण दुसऱ्यांना शिकवण्याचं कार्य केलं. मग स्वतःची पत्नी का असणं, बरोबर, आणि तिची म्हणजे लग्न झाल्यानंतर तिची सुद्धा एवढी शिकण्याची इच्छा, हो, हे प्रबळ असल्यामुळे तुम्ही पण थांबवलं नाही. शिक्षण हे, शिक्षणाला तसं वयोमर्यादा काहीच नाही. आणि तेव्हाही शिक्षण घेता येतं आजच्या तारखेला. तर आणि त्यानंतर ती पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर, B.Ed झाल्यानंतर पुन्हा एक समाजशास्त्रामध्ये तिनं MA केलं. अच्छा. 2 विषयामध्ये MA आणि मराठीला शिकवायची ती. तुमच्या लग्नानंतर तुम्ही SSC म्हणजे मॅट्रिक पास केली आहे, आणि तुमची पत्नी ऑलरेडी मॅट्रिक होतीच, लग्नाच्या पूर्वीच पास आउट होते. मग असं तुम्हाला काही वाटलं नाही ना की बाबा आपण कमी शिकलो आहोत, आपली घरवाली जास्त शिकली आहे, तर तो एक असा मनातला भाव वगैरे असा काही आला नाही? नाही, कधीच नाही ना, हा तो कधीच शिवला नाही. बरं, आपल्याला मग मुलं केव्हा झालीत, म्हणजे कोणत्या वर्षी पहिलं मूल वगैरे झालं? मुलगी माझी पहिल्या
1973 मध्ये अच्छा, 14 जानेवारीचा जन्म आहे 14 तिचा. जानेवारी म्हणजे संक्रांत असते तेव्हा. संक्रांती दिवशी आहे. अच्छा, काय करते मग मुलगी? ती मुलगी सायकोलॉजिस्ट आहे टाटा कॅन्सर हॉस्पिटलला मुंबईला परेलला. अच्छा, लग्न झालं तिचं? लग्न झालं आणि ते प्रत्येक 2-3 वर्षांनी बाहेर देशामध्ये तिचं कॉन्फरन्स असते. अच्छा, 3-4 देशात जाऊन आली. कॅनडाला जाऊन आली, स्पेनला जाऊन आली, इंग्लंडला जाऊन आली अच्छा, आणि आता म्हणजे नुकतीच म्हणजे आता अमेरिकेला पण जाऊन आली. अच्छा. तर ते असं तिचं कॉन्फरन्स असते, तिचा अभ्यास असते त्या. आणि ते मग सर्व त्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्याच मार्फत जात असते ती. आणि पुन्हा अजून काही मुलं? माझा एक मोठा मुलगा आहे, तो अमेरिकेला स्थायिक झाला. अच्छा, आणि चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये आहे तो. म्हणजे सांगण्याचं म्हणजे आणखी एक विषय का तो चंदीगडला इस्रोमध्ये होता आणि त्याच्या अगोदर इंजिनिअरिंग कॉलेजला तो लेक्चरर होता. अच्छा, ती नोकरी सोडली, इंजिनिअरची नोकरी सोडली आणि त्यानंतर तो प्रायव्हेटमध्ये गेला. इंजिनियर म्हणजे मग तो एक काय म्हणते बा त्याला मॅनेजर होता तिथं इस्रोला. म्हणजे जवळजवळ 15-16 इंजिनियर त्याच्या हाती काम करायचे. तर असं पण ती पण नोकरी सोडली त्यांनी आणि मग तो कंपनीच्याच मार्फत तो आपला अमेरिकेला गेला. मग तो मागे वळला नाही, इकडे आला नाही. 2018ला गेला. आज तो स्थायिक झालाय, चांगला आहे, म्हणजे चांगल्या पोस्टवर आहे आणि तो तिथं त्यानं मकान वगैरे बांधलं. चांगलं आहे, सगळं व्यवस्थिशीर आहे. नातू माझा म्हणजे तिथं अमेरिकेला 3rd इयरला शिकत आहे कॉम्प्युटर सायन्स. अच्छा, तो पण इंजिनियरच करत? हो, तो पण इंजिनियर करत आहे. तर अशा एक मुलगा आणि एक मुलगी तुम्हाला? नाही, 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत. हा, एक दुसरा मुलगा मी लहान माझ्याकडे, आम्ही नागपूरला राहतो. अच्छा, म्हणजे 2 नातू आणि आम्ही 2 आणि ते 2 असे 6 लोकांचा परिवार आम्ही इथे राहतो नंदनवनला, नागपूरला. अच्छा, मग लहान मुलगा काय करतो? तो इन्कम टॅक्स मध्ये आहे. अच्छा, इन्कम टॅक्स. हो, नागपूरच्याच आपला आयकर भवनला. फारच छान. म्हणजे तुमचं सगळ्यांची लग्न आटोपली? हो, आटोपली. नातू पण झालेत? हो. आणि नातू सगळे आता मोठे आहेत आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांना शिकवलं आणि ते पण अगदी हायर एज्युकेशन देऊन त्यांना विदेशात सुद्धा तुम्ही कर्तृत्वावर त्यांना पाठवलेलं आहे. तर ही पण खास तुमच्या जीवनातला तुमचा जे कार्य आहे त्या कार्यातून तुम्ही आपल्या मुलांना शिकवलं, मोठं केलं आणि स्वबळावर ते आज आपापलं जीवन जगत आहे. हो, बरोबर. बरं, मग या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही मग एसटी वाहतुकीच्या महामंडळमध्ये तुम्ही कार्य केलं. मग तुमचं रिटायरमेंट केव्हा झालं? कोणत्या साली झालं? मी 31 जुलै 2002ला सेवानिवृत्त. आणि मला वाटतं एसटी महामंडळ हे राज्यसेवेमध्ये येतं. हो. आणि राज्यसेवेमध्ये असल्यामुळे मला वाटतं रिटायरमेंट एज तिथे 60 नाहीये, 58 वर्ष. म्हणजे अंडरटेकिंग आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट. बरोबर आहे, महामंडळ आहे ना शेवटी. महामंडळ. बरं, मग आता रिटायरमेंट झाल्यानंतरचा जो काही तुमचा प्रवास आहे, मग आज तुमचं किती वय आहे? आज माझं 81 वर्षाचं वय आहे. म्हणजे 1/8/1925ला माझं 81 वर्ष पूर्ण होतील. म्हणजे 82 व तुम्हाला सुरुवात होणार. म्हणजे आजची किती तारीख आहे? 21 तारीख आहे आज. म्हणजे 10-12 दिवसांनी मी 82व्या वर्षी पदार्पण करणार. फारच छान. बरं, मग आता हा जो काळ आहे तुमचा सेवानिवृत्तीनंतरचा आणि ते आजपर्यंत, या काळामध्ये तुम्ही काय काय केलं? असे काही छंद वगैरे जोपासलेत काय? किंवा असं काही जीवन कार्य लोकहितासाठी वगैरे काही कार्य केलेलं आहे का? किंवा कुठल्या संस्थेची वगैरे अजून काही जुळले आहात काय? ते मी छंद जो जोपासला ना तो माझा कवी लेखनाचाच. कविता करायची, लेखन करायचं आणि ते आमंत्रित म्हणून मी कवी संमेलनात जायचं. त्यामध्ये एखाद्याचा जास्त करून मी जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना पुढचं जीवन कसं काढायचं आणि कसं आनंदित राहायचं हे मी माझ्या कवितेमधून बरेचदा सांगत असतो. आणि त्यांच्या जे अडी अडचणी असतात वृद्धांच्या, ते कसे जगतात याविषयी मी जास्त करून लिहित असतो. तसं तर मला बरेच छंद आहे. बरेच विषयावर मी कविता लिहितो, गीतेही लिहितो, कविताही लिहितो, अष्टाक्षरी कविता लिहितो, मुक्तछंद लिहितो.
अशा माझ्या अभंग लिहितो. तर अशा अभंग मी बरेच लिहिलेले आहेत. बरं, मग कविता लिहिताना तुम्ही असा कोणता विषय हाताळता लेखनामध्ये? आता कविता म्हटली तर निसर्गावर असतात, आयुष्यावर असतात, प्रेमावर असतात, काही सामाजिक जागृतीवर असतात. तर तुमचा असा विषय तुम्ही कोणता हाताळता? मी हे सगळे विषय हाताळतो. अच्छा. हा, म्हणजे प्रेमावर बी लिहितो आणि निसर्गावर बी लिहितो, सामाजिक जीवनावर बी लिहितो. म्हणजे अशा ज्या काही कविता आहेत त्या कविताच्या माध्यमातून श्रोतेगण की कवी कवयित्री ही त्यामधून काही शिकतील ह्या माध्यमातून मी माझ्या कविता लिहित असतो आणि त्याच कविता मग मी सादर करतो. प्रेमावर लिहितो. अच्छा अच्छा. तर सोनकुसरे साहेब, मला असं वाटतं की तुम्ही आमच्या श्रोत्यांना तुमच्या लिखित असलेली एखादी कविता ऐकवाल तर श्रोते खरंच मंत्रमुग्ध होतील. तुमच्या आवडीची कविता. नाही, ठीक आहे. तुम्ही जे काही लेखन लिहिलेलं आहे ती नक्कीच ऐकवा. ठीक आहे, तुम्ही आता प्रश्न छान विचारला. मी ही कविता लिहिली आहे, छान सुंदर आहे. काय शीर्षक आहे कवितेचं? कवितेचा शीर्षक आहे हा, कविता नाही म्हणता येईल ना, गीत आहे हा. अच्छा. म्हणजे गीताचे बोल आहे, आज कृष्ण दंग झाले राधेच्या घरी. छान सुंदर गीत लिहिलं आहे मी. तर एक 2 मिनिटं लागतील. हा, चालेल ना, हरकत नाही. तुम्ही ऐकावा ना. आज कृष्ण दंग झाले राधेच्या घरी, सनई चौघडा आणि वाजे बासरी. आज कृष्ण दंग झाले राधेच्या घरी, सनई चौघडा आणि वाजे बासरी. दही दूध भरली माठ आली विकाया, कळले इथे आज मला आली कशाला. बोलावले नाही मला, बोलावले नाही मला, बेईमान तू हरी. सनई चौघडा आणि वाजे बासरी. बेईमान झाले कृष्ण राधिकेमुळे, खोड त्याची मोडतो ऐक मंजुळे. राधा हीच आहे का रे, राधा हीच आहे का रे तुझी लाजरी. सनई चौघडा आणि वाजे बासरी. यमुनी काठी आले होते भेटाया कृष्णाला, राधिकेने भेटू दिले नाही कृष्णाला. बेजार मी झाले आहे, बेजार मी झाले आहे, झाली बावरी. सनई चौघडा आणि वाजे बासरी. गोकुळात जन्मला अष्टपुत्र हा, सर्व बंधने तोडूनी कृष्ण जन्मला. कृष्ण दिशे कंसाला, कृष्ण दिशे कंसाला सर्वतोपरी. सनई चौघडा आणि वाजे बासरी. आज कृष्ण दंग झाले राधेच्या घरी, सनई चौघडा आणि वाजे बासरी. ही अशी माझी एक कविता आहे, गीत आहे हा. नाही, फारच छान. तुम्ही आज एक कृष्ण आणि राधेवर एक गीत आमच्या श्रोत्यांना ऐकवलं आणि श्रोत्यांना पण ते खरंच नक्कीच आवडलं असणार. बरं, पुन्हा पुढचा प्रश्न मला असा विचारायचा वाटतो की तुम्ही रेडिओ ऐकता की नाही? रेडिओ ऐकतो मी. आणि रेडिओवरचे कार्यक्रम निरनिराळ्या प्रकारचे असतात. मी जास्त करून पण हे जे आकाशवाणीचे जे मुलाखत येते ते बहुतेक मी ऐकत असतो. अच्छा. अलीकडेच म्हणजे मी सांगायचं झालं तर हृदय चक्रधर यांची मुलाखत ऐकली. अच्छा. त्यानंतर आपलं काय म्हणते बा त्याला, गिमोनकर, गिमोनकरची मुलाखत ऐकली. आता आपण सांगितलेले आहेत का गजापुरे यांची मुलाखत उद्या म्हणजे प्रकाशित होणार. तर हे जे तीनही लोक आहेत हे सगळे माझे कविमित्र आहेत. अच्छा. हृदय चक्रधर, गिमोनकर आणि आपले हे गजापुरे, हे तिघही लोक माझ्या घरी आलेले आहेत. माझी चांगली मैत्री आहे. हा, त्यांची गझल खूप म्हणजे ऐकत असतो. आणि पुन्हा ते गिमोनकर आहे, रवींद्र गिमोनकर, ते छान लिहितात. त्यांची मुलाखत ऐकली मी. मुलाखत बहुतेक करून त्यांच्या जीवनावरची, त्यांनी केलेल्या कार्यावरची, मग ते माझ्या लक्षात राहते की हे असे असे कार्य करतात, छान आहे. किंवा त्यांच्या
कार्यापासूनही मला काही भर शिकता येते. बरं मग असं कुठलं मनोरंजनात्मक विरंगुळा करण्यासाठी पण असे कार्यक्रम आहेत, तो गीतांचा कार्यक्रम पण ऐकत असाल तर आमच्या श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत, मग ते भक्तिगीत असो, भजन असो, कुठलं चित्रपट गीत असो, मराठी असो, हिंदी असो, ते पण ऐकायला नक्कीच आवडेल. तर तुमच्या माहितीप्रमाणे तुमच्या आवडीचं गीत सांगू शकता? हो, माझ्या आवडीचे गीत म्हणजे तो गीत माझा आवडीचाच इथं, मला तो पूर्ण पाठ तर नाही, फक्त गीताचे बोल आणि संगम पिक्चरचं गीत मी, बोल राधा बोल संगम होगा की नाही. अच्छा. हे पिक्चर मी पाहिलं, त्यावेळेला माझं लग्न विग्न व्हायचंच होतं, तर तो गीत मला खूप आवडला. अच्छा. बोल राधा बोल संगम होगा की नाही. तर त्या गीतावर मी एक 4 ओळी लिहिली आहे. तत्पूर्वी मी एक ब्रेक घेतोय. होय. श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ज्येष्ठ कवी नागोराव धामाजी सोनकुसरे यांची मुलाखत आपली सुरू आहे आणि रोज आपण ती मुलाखत ऐकत आहात. आणि आजचा विषय आहे प्रवाशांच्या सेवेनंतर मन जडले कवित्वाचे. हा विषय ज्येष्ठ कवी नागोराव सोनकुसरे यांच्याशी आपण आपली चर्चा सुरू आहे आणि या मुलाखतीतून बरेच काही ते आपल्या जीवनाबद्दल सांगत आहेत. आणि आताच आपण त्यांच्या लिखित कविता सुद्धा ऐकली आहे आणि मुलाखत पुढे सुरू आहे. आणि आता आपण त्यांच्या आवडीचं एखादी गीत ऐकूया. ते प्रेमावरचंच गीत मी ऐकवितो. छान सुंदर गीत आहे. एकच कडवं ऐकायला, आपल्याकडे आता वेळ संपत आलेला आहे. अच्छा. हा एकच कडवा. ते गीताचे बोल आहे, शोधिते तुला रे, तुझे नित्य प्रेम गीत उरी जागू दे रे, तुझे स्वप्न गीत मला आता गाऊ दे रे, निसर्गातील विविध रूपे सुगंधित आहे, आकर्षक हिरवळ माझ्या अंगणात आहे, अंगणात उभी आहे वाट पाहते रे, तुझे नित्य प्रेम गीत उरी जागू दे रे, रात्र कशी निघून गेली पडले होते स्वप्न, रात्रीलीच फुले विचली त्यात झाले मग्न, शांत शांत होती रात्र, शांत शांत होती रात्र, नभी चंद्र तारे, तुझे नित्य प्रेम गीत उरी जागू दे रे, तुझे नित्य प्रेम गीत उरी जागू दे रे. फारच छान. श्रोते हो, आताच आपण ही पण कविता आपण ज्येष्ठ कवी नागोराव सोनकुसरे यांच्या मुखातून ऐकली आणि सोबतच हे संगम या चित्रपटातलं गीत आपण ऐकूया. तर श्रोते हो, हे चित्रपट गीत तुम्हाला नक्कीच आवडलं असणार. बरं, पुन्हा मुलाखतीला आपण पुढे जाऊया. तर सोनकुसरे साहेब, आपला आता वेळ पण संपत आलेला आहे. तर शेवटी जाता जाता ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्येष्ठ नागरिकांनाच असा तुम्ही त्यांच्या जीवनासाठी, ज्येष्ठ असलेल्या वयोवृद्ध लोकांसाठी, स्त्री असो की पुरुष, यांना तुम्ही असा काय संदेश देणार? नाही, माझा संदेश तर असाच आहे आणि मी ते कवितेच्या माध्यमातून त्यांना सांगतच असतो. जीवन म्हणजे आपण जगलेलं जीवन. नोकरीवर असताना आपण भविष्याचा विचार करतो. मुलावाडा नोकरी लागली, नातवंड झाले, सगळं त्यांचं व्यवस्थित झाल्यानंतर येतपर्यंत आपण जीवन दुसऱ्यासाठी जगलो. पण आता या पडलं जीवन जे आहे, या पुढला जो जीवन आहे तो स्वतःसाठी जगायचं. स्वतःसाठी फक्त स्वतःसाठी. हा मी संदेश प्रत्येकांना देतो. त्यांना सोडून द्या, त्यांचं जीवन त्यांना जगू द्या. तुम्ही स्वतःसाठी जगा. आता फार कमी आयुष्य वाचलेले आहेत आपले, म्हणून आपण मस्त हसत खेळत जीवन जगत कसं राहायचं हे मी प्रत्येक वेळा त्या आमच्या गार्डन मध्ये, बगीच्यामध्ये बसणारे वयोवृद्ध लोक असतात त्यांना ते मी असं संदेश देत असतो. तर खरंच श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ज्येष्ठ कवी नागोराव धामाजी सोनकुसरे यांच्याशी आपण वार्ता केली आणि त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या जीवनाचं कार्य, प्रवाशांच्या सेवेनंतर मन जडले कवित्वाचे, याविषयी त्यांनी बरेच काही सांगितलं. तर सोनकुसरे साहेब, आज तुम्ही वेळात वेळ काढून आकाशवाणीमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना तुमच्या जीवनाचा सार कथित केला, त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात
प्रवाशांच्या सेवेनंतर मन जडले कवित्वाचे या विषयावर ज्येष्ठ नागरिक नागोराव सोनकुसरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं आशिष सातपुते यांचं आणि सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.